पहिले माझे पाय असे दिसत होते बघा, अगदी फोकस करून दाखवती आहे. अगदी 10 मिनिटात घरगुती उपायांनीच असे झाले. या रेमेडीचा खूप अमेझिंग रिझल्ट आहे. 100% रिझल्ट एका वापरातच मिळतो. तर इथे मी 1 चम्मच तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्याचबरोबर त्यामध्ये 1 चम्मच मैदा ॲड करायचा आहे. तर संध्याकाळचा वेळ होता आणि आज म्हटलं घराच्या सफाईपेक्षा स्वतःची क्लिनिंगकडे देखील थोडंसं लक्ष द्यावं. पाय खूप खराब झाले होते, तर इथे मी हलकंसं गरम पाणी घेतलं आहे. त्यामध्ये थोडंसं शॅम्पू, त्याचबरोबर 1 चम्मच मी बेकिंग सोडा आणि लिंबू ॲड केलेला आहे. अगदी 5 ते 10 मिनिटासाठी आपले पाय यामध्ये आपल्याला बुडवून ठेवायचे आहे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे जे आपण मिश्रण रेडी केलं होतं त्यामध्ये मी थोडंसं गुलाबजल मिक्स केलेलं आहे. जर तुमच्याकडे गुलाबजल नसेल तर तुम्ही दूध किंवा दही मिक्स करू शकता, पण नेहमी गुलाबजलच मी मिक्स करत असते. आणि त्यानंतर हे पायाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि अगदी 10-15 मिनिटे हाताने स्क्रब करून घ्यायचं आहे. त्यानंतर पाय स्वच्छ पाण्याने व्यवस्थित वॉश करून पहिले मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता आता पायाचा लूक. इथे मी नेलपेंट लावलेली नाही आहे, नेलपेंट लावल्यानंतर दाखवते. जर तुम्ही ही रेमेडी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करून